मराठा समाजाच्या परिषदेसाठी 10 मार्च पर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावी, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू असा इशारा मराठा संघटकांनी आता राज्य सरकारला दिलाय। लवकरच परभणीमध्ये मराठा समाजाची परिषद होणार असून कोल्हापुरात झालेल्या मराठा समाजाच्या संघटनांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलाय। ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत। त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे। एकमताने 10 ठराव पास करण्यात आले आहेत। त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमताने पाठिंबा दिलेला आहे। अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत। आज महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे। ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे। आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत। त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।